ओबीसीचे संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि नवराज्याबाबा वाघमारे उपस्थित या ठिकाणी नारायणचे सुधामोज बडे आमचे मित्र बेबी संदीप बडे उपस्थित सर्व गावातील सन्माननीय वडीलधारी मंडळी बंधूंनो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, गेल्या वर्षभरापासून मी आता काही जास्त वेळ घेणार नाही कारण हाके साहेब या ठिकाणी आपल्याला पुढे माझा कार्यक्रम आहे त्यांचा, परंतु अतिशय कमी वेळामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करण्यासाठी हाके साहेबांचं उपस्थित होतात, परंतु आपल्या या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या स्वागत करण्यासाठी. त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आज आपण अचानक हा कार्यक्रम घेतला आणि फार मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वप्रथम आपले मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या काय झालं आपण आताच बिभीषणानं या ठिकाणी सांगितलं की या बीड जिल्ह्यामध्ये कधी नव्हे तर जातीपातीचं राजकारण झालं. स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावानं ओळखणारा हा बीड जिल्हा, या महाराष्ट्रामध्ये आमदार अनेक खासदार त्यांनी या ठिकाणी मोठे केले, परंतु त्यांच्या नेतीला पाडण्याचं काम या मराठा समाजाच्या नेत्यांना केलं. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विधानसभा मित्रांनो आपल्याला हा बदला घ्यायचा आहे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण ओबीसी सर्व एकजुटीने या महाराष्ट्रामध्ये आपल्याला काम करायचंय. आदरणीय हाके सर असतील, नवनाथजी आबा असतील, पंकजाताई असतील, अनुभव असतील किंवा अनेक ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब असतील, या सर्वांना माझी या ठिकाणी विनंती आहे सर की आपण या महाराष्ट्राचा एक प्रोग्राम बनवा आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी कसे विधिमंडळामध्ये जातील आणि ओबीसीचा भ्रष्ट त्या ठिकाणी कसा मार्गी या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्न करावेत. एवढंच या ठिकाणी बोलतो कारण खरं म्हणजे हाके साहेब या ठिकाणी बोलणारे सविस्तर मार्गदर्शन करणार. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.